नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेंद्र कटारे, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी नाशिक येथे मानसशास्त्र विषयाचे अध्यापन करतो. आज आपण इयत्ता 12वी मानसशास्त्र या विषयाचे प्रकरण क्रमांक 5 अभ्यासणार आहोत. प्रकरणाचे नाव आहे भावना. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भावनेची व्याख्या पाहिली. त्यानंतर भावनेच्या संदर्भात विविध मानसशास्त्रज्ञांनी जे सिद्धांत सांगितले होते त्या सिद्धांतांचा आपण अभ्यास केला. त्यामध्ये प्रामुख्याने जेम्स लँग यांचा सिद्धांत आपण अभ्यासला. तसेच कॅनन व बार्ड यांचा सिद्धांत देखील आपण पाहिला व शॅक्टर आणि सिंगर यांचा भावनेच्या संदर्भातील द्विघटक सिद्धांत आपण अभ्यासला. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्यक्तीच्या मूलभूत भावना कोणत्या आहेत, व्यक्तीच्या प्राथमिक भावना कोणत्या आहेत हे पाहणार आहोत. तसेच भावना निर्माण झाल्यानंतर काही शरीरांतर्गत बदल होत असतात व काही बाह्य शारीरिक बदल होत असतात. ते कोणकोणते बदल असतात त्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. तसेच भावनिक सुदृढता म्हणजे काय, भावनिक सुस्थिती म्हणजे काय याचा सुद्धा अभ्यास आपण आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया व्यक्तीच्या मूलभूत भावना कोणत्या असतात. त्यालाच प्राथमिक भावना असं सुद्धा म्हणतात. साधारणपणे सकारात्मक भावना व नकारात्मक भावना असे भावनांचे 2 विभाग आहेत. एक आहे पॉझिटिव्ह इमोशन व दुसरी आहे निगेटिव्ह इमोशन. आपल्याला येणाऱ्या अनुभवावर या भावनाही वेगवेगळ्या छटांमध्ये रूपांतरित होत असतात. उदाहरणार्थ, सुखाची भावना आनंदामध्ये रूपांतरित होते तर दुःखाची भावना शोकामध्ये रूपांतरित होते. वेगवेगळ्या प्रसंगामधून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांचा अनुभव घेत असतो. काही वेळा आपल्या भावना इतक्या तीव्र बनतात की त्या आपल्यावर राज्य करतात आणि अशा वेळी परिस्थितीचे संवेदन, आपण घेतलेले निर्णय आणि आपले वागणे यावर भावनांचा प्रभाव असतो. रागाचा विस्फोट होणे यासारख्या भावना अगदी थोड्या वेळापुरत्या राहतात. तर प्रेम भावनासारख्या ज्या भावना असतात त्या दीर्घकाळ टिकून राहतात. भावना सामाजिकदृष्ट्या योग्य, अयोग्य किंवा सामाजिकदृष्ट्या अनिवार्य असू शकतात. मूलभूत भावना किंवा प्राथमिक भावना किती आहेत याबाबत संशोधकांमध्ये वेगवेगळी मते आहेत. पॉल ऑर्कमन यांच्या मते एकूण 6 प्रकारच्या मूलभूत भावना आहेत. पॉल ऑर्कमन यांनी काय सांगितलं आहे, आपल्या ज्या मूलभूत भावना आहेत किंवा प्राथमिक भावना आहेत त्या एकूण 6 प्रकारच्या आहेत. त्यातील पहिली भावना आहे सुख किंवा आनंद. सुख ही एक सकारात्मक भावना असून त्याचा अनुभव आपल्या सर्वांनाच येत असतो. सुखाची भावना तृप्ती, समाधान आणि आनंदाशी जोडलेली आहे. सुखाची भावना आपल्या मानसिक स्वास्थ्याशी आणि आपल्या दीर्घायुष्याशी संबंधित आहे. एक सकारात्मक भावना म्हणून या भावनेकडे पाहिलं जातं. आनंद या भावनेतून निर्माण होत असतो. दुसरा प्रकार
भावनेचं सांगितलेलं आहे तो आहे दुःख. निराशा, दुःख आणि नैराश्य ही दुःख या भावनेची वैशिष्ट्ये आहेत. सुखाप्रमाणेच दुःखाचाही आपल्याला अनेक वेळा अनुभव येत असतो. दुःख वाटणे हे सर्वमान्य आणि नैसर्गिक असले तरी दीर्घकालीन दुःख हे नंतर निराशेमध्ये रूपांतरित होऊ शकते. या दुःखाला तोंड देण्याचे विविध मार्ग आहेत. त्याने भावनिकदृष्ट्या स्थिर होण्यास मदत होत असते. तिसरी भावना आहे राग. राग ही अशी एक तीव्र आणि शक्तिशाली भावना आहे की ज्यामध्ये शत्रुत्व, विद्रोह आणि विफलता यांचा समावेश होतो. आपल्या चेहऱ्यावरील भाव, देहबोली, आवाजाचा स्तर आणि आक्रमक वागणूक यातून आपला राग व्यक्त होत असतो. चौथी मूलभूत भावना किंवा प्राथमिक भावना सांगितली आहे भीती. उत्क्रांतीचा विचार करता जगण्याच्या दृष्टीने भीती ही भावना देखील एक तीव्र शक्तिशाली भावना आहे. आपल्या शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींमधून निर्माण होणाऱ्या ॲड्रेनलिन स्रावाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे भीतीमधून धोका व्यक्त झाल्याने ही भावना निर्माण होत असते आणि मग एकतर त्या परिस्थितीत लढा किंवा त्या परिस्थितीतून पळ काढा, अशा प्रकारे लढा किंवा पळा या प्रतिक्रियेसाठी शरीर सज्ज असते. पाचवी मूलभूत भावना आहे आश्चर्य. आश्चर्य भावना अनपेक्षित घटनेसाठी शारीरिकरित्या चकित होण्याशी संबंधित आहे. आश्चर्याची भावना सकारात्मक तसेच नकारात्मक किंवा तटस्थ स्वरूपाची सुद्धा असू शकते. काही वेळा आश्चर्य वाटल्यामुळे ॲड्रेनलिन स्रावाचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे आत्ता सांगितल्याप्रमाणे लढा किंवा पळा यासाठी आपले शरीर सज्ज होते. सहावी मूलभूत भावना आहे तिरस्कार. तिरस्कार ही एक नकारात्मक स्वरूपाची भावना आहे. रोजचं वर्तमानपत्र जर आपण बघितलं, त्यातील बातम्या जर बघितल्या अत्याचाराच्या, तर एखादी अत्याचाराची बातमी वाचल्यामुळे आपल्यामध्ये तिरस्काराची भावना निर्माण होत असते. उत्क्रांतीचा विचार करता हानिकारक किंवा प्राणघातक अन्नासाठी दिलेल्या प्रतिक्रियेतून तिरस्कार भावना निर्माण झाली आहे. कधीकधी नको वाटणारे प्रसंग देखील तिरस्कार निर्माण करतात. संशोधकांच्या मते प्राथमिक स्वरूपाच्या भावनांमधून मिश्र भावना निर्माण होतात, तयार होतात. मूलभूत किंवा प्राथमिक भावना या मिश्र भावनांचा आधार असतात. यानंतर आपण बघणार आहोत भावनिक अनुभवातील शारीरिक बदल. मागच्या लेक्चरमध्ये आपण भावना या शब्दाची उत्पत्ती बघितली होती. इमोशन
या शब्दाची उत्पत्ती इमूवर या लॅटिन शब्दापासून झालेली आहे. या इमूवरचा अर्थ आहे ढवळून निघणे किंवा हलणे असा होतो. डेव्हिड जी यांच्या मते भावनांमध्ये शारीरिक उत्तेजना, वर्तन अभिव्यक्ती व बोधनिक अनुभव यांचा समावेश होतो. बघा मित्रांनो, ज्यावेळेस अत्यंतिक तीव्र स्वरूपाची भावना निर्माण होत असते त्यावेळेस काही शरीरांतर्गत बदल होत असतात, काही बाह्य शारीरिक बदल होत असतात. याचा अनुभव आपण स्वतःसुद्धा बऱ्याचदा घेत असतो, स्वतः त्याची अनुभूती आपण घेत असतो. किंवा ज्यावेळेस एखादी अत्यंतिक तीव्र स्वरूपाची भावना निर्माण होत असते त्यावेळेस आपण जर आपलं स्वतःचं निरीक्षण केलं तर कोणकोणते बदल होतात ते सुद्धा आपल्याला सहज निरीक्षण त्याचं करता येतं किंवा पाहता येतं. भावनिक अनुभवातील शारीरिक बदल म्हणजे भावनिक उद्दीपकास प्रतिसाद देताना शरीरात निर्माण होणाऱ्या स्वायत्त प्रतिक्रिया होय. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही समोर साप पाहिला त्यावेळी बोधनिक पातळीवर मेंदूमध्ये त्याचे धोकादायक घटक म्हणून संवेदन होते. हे संवेदन साप हा विषारी आहे, जीवनास घातक आहे या आपल्या पूर्वज्ञानावर आधारित असते. यामुळे शारीरिक उत्तेजना निर्माण होत असतात, आपल्या नेत्रछिद्राच्या आकारात वाढ होत असते, हृदयाच्या ठोक्यांमध्ये वाढ होते, घाम येणे, किंचाळणे, ओरडणे किंवा रडणे इत्यादी बदल दिसत असतात. या भावनिक पातळीवर आपण भीतीची भावना अनुभवतो. यावेळी आपली स्वायत्त मज्जासंस्था व ग्रंथीसंस्था मस्तक ग्रंथीला माहिती पाठवतात. ही ग्रंथी वृक्कस्थ ग्रंथीला कार्यरत करते. त्यामुळे ॲड्रेनलिन नावाच्या स्रावाची निर्मिती होऊन शरीरात जास्तीची ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे त्या परिस्थितीत लढा किंवा त्या परिस्थितीतून पळ काढा, लढा किंवा पळा असा प्रतिसाद द्यायला व्यक्ती सज्ज बनते किंवा मदतीसाठी हाका मारते. कोणत्याही भावनिक उद्दीपकाचे पूर्वानुभवाच्या आधारे संवेदन होत असते. भावनिक उद्दीपकाचे संवेदन झाल्यानंतर शरीरातील मज्जासंस्था, ग्रंथीसंस्था व शरीरांतर्गत स्नायू यांच्या कार्यात बदल घडून येतात. भावनिक अनुभवात घडून येणारे बदल हे दोन प्रकारचे असतात. एक असतात शरीरांतर्गत बदल व दुसरा आहे बाह्य बदल. शरीर बाह्य बदल असे हे दोन बदल सांगितलेले आहेत. त्यातील पहिला बदल आहे शरीरांतर्गत होणारा बदल. आता ज्यावेळेस अत्यंतिक तीव्र स्वरूपाच्या भावनेचा आपण अनुभव घेत असतो त्यामुळे शरीरांतर्गत काही बदल होत असतात. ते बदल कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. त्यामध्ये प्रामुख्याने हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे, शरीराचे तापमान वाढणे, तसेच लाळरस निर्मितीत घट होणे व तोंड कोरडे पडणे, नाडीच्या गतीत वाढ होणे, श्वसनाच्या गतीत वाढ होणे, फुफ्फुसांचा विस्तार होणे, तसेच
जठर व आतड्यांच्या कार्यात घट होणे इत्यादी शरीरांतर्गत बदल दिसून येत असतात. दुसरा बदल आहे बाह्य बदल. भावना अनुभवत असताना काही बाह्य बदल सुद्धा दिसून येत असतात. यातील प्रमुख पहिला जो बदल आहे तो आहे आवाजातील बदल. ज्या आवाजाची तीव्रता, एखादी व्यक्ती खूप रागात असेल, तीव्र स्वरूपाचा राग त्या व्यक्तीला असेल, तर त्याचा आवाजाचा जो स्तर असतो तो उंचावलेला असतो. म्हणजे आवाजात बदल होत असतो. आवाजाची तीव्रता व स्वर हा वाढलेला असतो. चेहऱ्यावरील आविर्भाव किंवा चेहऱ्यावरचे जे काही हावभाव असतात, शारीरिक जे काही हावभाव असतात, हे हावभाव त्या ठिकाणी दिसून येत असतात. स्नायू ताठरतात. म्हणजे खूप राग आल्यानंतर हाताच्या मुठी आवळल्या जातात. चेहऱ्यावरती तो राग त्या व्यक्तीचा स्पष्टपणे आपल्याला जाणवत असतो. काही अत्यंतिक तीव्र स्वरूपाच्या भावनिक अनुभवामध्ये घाम येत असतो. कपाळावर आठ्या पडत असतात. चेहरा अगदी लालबुंद होत असतो. नेत्रछिद्राचा आकार आपला वाढत असतो. त्वचेवरील केस ताठ होतात व त्वचेचे तापमानसुद्धा वाढते. हे काही बाह्य बदल हे भावना अनुभवत असताना दिसून येत असतात. यानंतर एक पुढील संकल्पना आपण बघणार आहोत, ती आहे भावनिक सुदृढता किंवा त्यालाच भावनिक सुस्थिती असं सुद्धा म्हटलं जातं. शारीरिक सुदृढता ही निरीक्षणक्षम संकल्पना आहे. कारण शारीरिक सुदृढता आपण सहजपणे पाहू शकतो, ती दिसते आपल्याला. परंतु भावनिक सुदृढता या अंगभूत क्षमतेचं सहज निरीक्षण करता येत नाही. आपण एखादी परिस्थिती किती शांतपणे आणि समजूतदारपणे सोडवतो, त्या आधारे भावनिक सुदृढतेचे मापन करता येते. या भावनिक सुदृढतेला आजच्या गतिमान जीवनात खूपच महत्त्व प्राप्त झालेले आहे. भावनिक परिस्थितीत भावनांचे व्यवस्थापन करण्याचे व वर्तनावर परिणामकारकरित्या नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य म्हणजे भावनिक सुदृढता होय. परत एकदा सांगतो, भावनिक परिस्थितीत भावनांचे व्यवस्थापन करण्याचे व वर्तनावर परिणामकारकरित्या नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य म्हणजे भावनिक सुदृढता होय. आजच्या या स्पर्धेच्या युगात ताणतणावांचे प्रमाण वाढले आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक बाह्य ताणकांसोबत आपण आपले जीवन जगत असतो. समवयस्कांचा दबाव आपल्यावर असतो. परीक्षेचा ताण, कुटुंबियांच्या अपेक्षा, अशी अनेक ताणके आपल्याला प्रभावित करत असतात. ताणके म्हणजे काय? ताण निर्माण करणारे घटक. परिणामी स्वस्थ व निर्मितीक्षम जीवन जगण्यासाठी भावनिक सुदृढता व मानसिक स्वास्थ्य राखणं अत्यंत गरजेचं आहे. भावनिक सुदृढता जीवनाचे महत्त्वाचे कौशल्य आहे. भावनिक सुदृढता म्हणजे आपल्या सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही भावनांचं व्यवस्थापन करणे होय. त्यामुळे आपण आपले जीवन स्वस्थ व निर्मितीक्षम जीवन जगू शकतो. आता ही जी भावनिक सुदृढता असते किंवा ही भावनिक सुस्थिती असते, कशी साध्य करायची त्या संदर्भात आपण बघूया.
भावनिक सुदृढता प्राप्त करण्याचे कोणतंही असं एक निश्चित सूत्र नाही किंवा त्याला एक निश्चित असा मार्ग नाही, परंतु अशी अनेक तंत्र आहेत की जे आपल्याला भावनिक सुदृढता चांगली ठेवण्यासाठी मदत करू शकतात. ही तंत्र कोणकोणती आहेत ते आपण पाहू. भावनिक सुदृढता ठेवण्यासाठी काही उपाय महत्त्वाचे ठरतात. त्यातील काही शारीरिक स्तरावरचे उपाय आहेत, काही भावनिक स्तरावरचे उपाय आहेत, काही सामाजिक पातळीवरती सुद्धा उपाय आहेत. आता शारीरिक पातळीवरील उपायांचा जर आपण विचार केला भावनिक सुस्थिती चांगली ठेवण्याच्या संदर्भात, तर त्यात आपल्याला पहिला मुद्दा सांगता येईल तो म्हणजे व्यायाम करणे. व्यायामामुळे शारीरिक सुदृढता तर येतेच, पण आपले ताणतणाव कमी होत असतात, आपल्यामध्ये उत्साह निर्माण होत असतो, आपले नकारात्मक विचार, अपराधी भावना, नकारात्मक भावना या कमी होतात. त्याचबरोबर संतुलित व पौष्टिक आहाराचे सेवन केले पाहिजे. यातून जीवनसत्व प्राप्त होतात आणि आपल्या आरोग्याच्या समस्या दूर होत असतात. म्हणून व्यायाम करणे एक रोज, त्यासाठी आपली शारीरिक सुदृढता व्यायामामुळे चांगली राहण्यास मदत होत असते. भावनिक सुदृढतेसाठी भावनिक पातळीचा जर आपण विचार केला तर व्यक्तीने समाधान देणारी अर्थपूर्ण कामं केली पाहिजेत, आनंद देणारे छंद जोपासले पाहिजेत, आशावादी व सहकार्य वृत्तीच्या व्यक्तींशी संबंध वाढवले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं वर्तमानाचा विचार करणे. यातून आपले भावनिक आरोग्य हे सुदृढ होत असते. सामाजिक पातळीचा जर विचार केला तर इतर व्यक्तींशी अर्थपूर्ण व परिणामकारक संबंध जोडणे, यातून व्यक्तीला भावनिक आधार मिळत असतो, व्यक्तीचं भावनिक स्थैर्य हे उंचावत असतं. विद्यार्थी मित्रांनो, या पुढील लेक्चरमध्ये आपण भावनिक गैरवर्तन म्हणजे काय, भावनिक गैरवर्तनाचे प्रकार कोणकोणते आहेत, भावनांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं असतं, राग म्हणजे काय, रागाची उगमस्थाने कोणकोणती आहेत, या रागाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं, या मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत थांबतो. नमस्कार.